हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सो मित्रांनो, 11 जानेवारी रोजी झालेली आपली MPSCची संयुक्त गट क पूर्व परीक्षा कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स एक्झामिनेशन 2025 या संबंधित आपण जिओग्राफी हा स्पेसिफिक सब्जेक्ट आता या ठिकाणी आपण बघतोय. आणि जिओग्राफीचे जे आपल्याला 10 प्रश्न विचारलेले होते, तर त्या प्रश्नांच्या संबंधित आपल्याला एक संभाव्य उत्तर त्या ठिकाणी काय असणार आहेत, तर त्या संबंधितचा हा एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघतोय. यामध्ये मी तुमच्यासाठी ऑलरेडी म्हणजे प्रश्न आणि त्यांची उत्तरं संबंधित त्याचं एक्सप्लेनेशन इन ऑल या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणारच आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा प्रत्येक पॉइंट जो आहे हा तुम्ही इथे समजावून घ्यायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी जो क्वेश्चन सेट इथे अभ्यासणार आहोत. सो मी जे काही उत्तर किंवा जे काही प्रश्नांसंबंधित जी माहिती सांगतोय, जो प्रश्नांचा सिक्वेन्स आहे तो आपण सेट डी प्रमाणे बघणार आहोत. ठीक आहे, सेट डी आपण फॉलो करतोय. तुमच्यापैकी जे A B C सेट ज्यांना आलेला असेल त्यांनी प्रश्न व्यवस्थित बघून त्यांचं उत्तर आणि एक्सप्लेनेशन जरा थोडंसं फोकस करणार. ठीक आहे, ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन नंबर 11 आपल्याला दिलेला होता आणि ज्यामध्ये दिलेला होता आपल्याला प्रश्न होता की थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे. ठीक आहे, सो रॉंग स्टेटमेंट आपल्याला काय आहे या संबंधित इथे आपल्याला माहिती जी आहे ही विचारलेली होती. बरं, चुकीचं विधान पॉइंट आपल्याला चुकीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारलेलं आहे. सो आता इथे आपण बघितलं की पाल हे आपल्याला जळगाव मध्ये बघायला मिळतं, तालुका रावेरमध्ये, जो की एक पार्ट आहे यावल वाईल्ड लाईफ सँच्युरीचा एक भाग म्हणून आपण त्याला बघत असतोय. दुसरं आहे तोरणमाळ धुळे. आता हे तर ऑब्व्हियसली आपल्याला चुकीचं माहिती आहे, कारण आपल्याला तोरणमाळ हे नंदुरबार मध्ये बघायला मिळत असतंय. अगोदर 1998च्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये अगोदर हा धुळे एकच जिल्हा होता, नंतर त्याचं विभाजन झालं 1998ला आणि मग आपण नंदुरबार तयार झालेला बघतो. आणि म्हणून पॉइंट हा आहे की यामध्ये आपल्याला तोरणमाळ हे नंदुरबारमध्ये, म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे या प्रश्नाचं असेल की कोणती जोडी चुकीची आहे, तर ऑप्शन 2 हे आपलं चुकीचं आहे. ऑप्शन बी हे आपलं चुकीचं असणार आहे. महाबळेश्वर ऑलरेडी आपल्याला साताऱ्यामध्ये बघायला मिळतं आणि महाबळेश्वर हे आपल्याला फेमस बघायला मिळतंय कारण त्याला आपण क्वीन ऑफ अ हिल स्टेशन म्हणून ओळखत असतो, क्वीन ऑफ हिल स्टेशन म्हणून. सोबतच लोणावळा पुणेमध्ये आहे, जे की मावळ तालुक्यामध्ये आहे. आणि ऍज इट इज आपलं जे योग्य उत्तर असेल तर ते या ठिकाणी तोरणमाळ धुळे हे आपल्याला निवडावं लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न दिलेला होता जो की थोडा म्हणजे ऑब्व्हियसली हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन म्हणून आपण याला कन्सिडर करतो. पण आता बघूया यामध्ये की नेमकं आयोग कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देतं, कारण यामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्याला विचारलेलं होतं की खालील दिलेल्या विधानांमधून चुकीचं विधान ओळखायचंय, चुकीचं रॉंग स्टेटमेंट. आता वास्तविक वर्धा आणि पहिलं विधान जे दिलेलं होतं की वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्याला होत असतो. आता हा जो संगम आहे हा तुमचा चपराळा तालुका चामोर्शी मध्ये होत असतो आणि जे ऍक्च्युअल आपल्याला चंद्रपूरची नैऋत्य बाजू, चंद्रपूर या ठिकाणी आहे आणि त्याच्या नैऋत्य बाजूला अगदी स्लाइटली जवळच या चपराळाच्या ठिकाणी आपल्याला हा संगम बघायला मिळत असतो. म्हणून हे विधान आपल्याला बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं काय, चुकीचं विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, मग आपलं हे पहिलं जे विधान आहे हे तर मात्र बरोबर आहे. दुसरं जे विधान आहे कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. ऑब्व्हियसली या वैनगंगाच्याच उपनद्या आहेत, पण त्यामध्ये सुद्धा कान्हा आणि पेंच या उजव्या बाजूच्या आहे, म्हणजे राईट हँड साईडने येऊन मिळतील आणि बाग ही नदी जी ही लेफ्ट हँड साईडने येऊन मिळते. सो हे सुद्धा विधान जे हे बरोबर आहे. मीन्स आपल्याला हे दोन्हीही स्टेटमेंट जे आहेत हे करेक्ट दिसत आहेत. तिसरं विधान जे आहे की वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खोळी या ज्या नद्या आहेत या येऊन मिळतात. वास्तविक इथे एक चूक आहे, हे वैनगंगा नाही तर इथे पैनगंगा असायला हवं होतं, तेव्हा ते विधान बरोबर राहिलं असतं. आणि वास्तविक त्यामुळे ते विधान आता चुकीचं आहे हे आपण बघतो. म्हणून आपल्याला चुकीचं विधान निवडायला लावलं तर आपण या ठिकाणी सी विधान निवडतोय. पण जे कन्फ्युजन आहे ते चौथ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये सुद्धा आहे, चौथ्या विधानात सुद्धा आहे की या ठिकाणी तावरजा, तोरणा, मन्याड आणि जो मेन कॉन्सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळतो, जो प्रॉब्लेम दिसतो तो गिरणा संबंधित आहे की या मांजराच्या उपनद्या. वास्तविक काय दिलेलं आहे की ह्या नद्या ज्या आहेत या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत आणि त्या गोदावरीला येऊन मिळतात. आपल्याला गोदावरीची उपनदी म्हणून मांजरा आहे हे आपल्याला माहित आहे की जी मांजरा नदी गोदावरीला राईट हँड साईडने येऊन मिळते. आणि त्या मांजरा नदीच्या उपनद्यांमध्ये तावरजा, तोरणा, मन्याड या तर आहेच, पण एक पॉइंट जो आपण बघत असतो की जी गिरणा एक मुख्य नदी जर आपण बघितली तर ती तापीची उपनदी म्हणून आपण बघतो. पण एक पॉइंट आपल्याला जर कदाचित त्या भागामध्ये एक लोकल गिरणा नावाची नदी जर कन्सिडर केलेली असेल
एक रेफरन्स आहे की जो मी वाचलाय, बट मला तो एवढा ऑथेंटिक वाटला नाही म्हणून मी ते रेफरन्सचं नाव वगैरे काही या ठिकाणी मेन्शन केलं नाहीये. बट त्यात पॉइंट आहे की एक लोकल गिरणा नदीचा इथे उल्लेख असू शकतो. त्या पॉइंटने जर ते कदाचित असेल तर आपण म्हणणार की हे विधान बरोबर असेल. पण जर समजा हे जर चुकीचं असेल तर कदाचित पहिल्या की मध्ये आपल्याला हे तिसरं ऑप्शन बरोबर येईल, दुसऱ्या की मध्ये प्रश्न रद्द होऊन जाईल. आलं लक्षात? सो तो एक पॉइंट इथे आपण बघायचा आहे. त्यामुळे इथे थोडंसं जरा लक्षात असू द्या. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर सी आहे. देन कोपेन यांनी केलेल्या हवामान विभागानुसार किंवा हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिम किनारी मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं? भारताच्या पश्चिम किनारी मैदानी भागात म्हणजे मुंबईच्या दक्षिण बाजूकडे. सो आता बघा, AW हा जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे हा उष्णकटिबंधीय सॅवाना आहे, जो की भारताच्या पश्चिम किनाऱ्यात तर आपल्याला आढळत नाही, कारण तो आपल्याला महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक यासारखा जो पठारी भाग आहे या पठारी भागात आढळतोय. दुसरा की जो AS जो की कोरड्या उन्हाळ्यासह मॉन्सूनचा भाग, जो की चुकीचा पर्याय आहे, ज्याला आपण मॉन्सून टाइम विथ ड्राय समर म्हणतो, की जो तमिळनाडूचा कोरोमंडल किनाऱ्यामध्ये आढळतोय, त्यामुळे तो काही इथे दिसत नाहीये. हा मात्र आपल्याला बघायला मिळतो की AMW की जो कमी कोरडा हिवाळ्यासह मॉन्सूनचा भाग आहे, मॉन्सून टाइप विथ शॉर्ट ड्राय विंटर, तर हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसेल की जो भारताचा पश्चिम किनारी किनारी प्रदेशामध्ये दिसतो. आणि BSHW हा जो भाग आहे हा आपल्याला अर्धशुष्क स्टेपी प्रकारचा दिसतो, जो की पश्चिम घाटाच्या पूर्व म्हणजे ज्याला आपण पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो त्या भागात आपण त्याला कन्सिडर करत असतो. आलं लक्षात सर्वांना? सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, पुढे सर खालील विधानांपैकी आपल्याला चुकीचं विधान कोणतं आहे ते निवडायचं. चुकीचं विधान, रॉंग स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. तर यामध्ये बघा, नेपाळला मणिपूरचं तर लागून नाहीये, त्यामुळे हे स्टेटमेंट तर चुकीचं झालं. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित आहे, लँडलॉक्ड आहे, बरोबर, चारी बाजूला त्याला पूर्ण जमिनीने व्यापलेला आहे, बरोबर. चीन आणि भारताच्या दोन महाकाय देशांमध्ये तो आपल्याला वसलेला दिसतो. सो सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. भूतान हा देश नेपाळ या देशाची शेजारची सीमा निश्चित करतोय. म्हणजे काय, भूतान हा नेपाळला लागून आहे का नाही, तर त्याच्यामध्ये सिक्कीम येतोय. सो हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. मीन्स A आणि C मीन्स आपला ऑप्शन 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल की A आणि C हे आपलं चुकीचं विधान आहे. येतंय लक्षात? सो बेसिकली काय झालं की आता ह्या वेळेस जर तुम्ही बघितलं ग्रुप C चा पेपर हा ग्रुप B च्या तुलनेमध्ये थोडा क्वेश्चन जे होते ना हे थोडे कमी, म्हणजे आपण त्याला इझी टू मीडियम लेवल मध्ये बघू शकतो, कारण कंबाईन हा मीडियम टू हार्ड मध्ये होता, हा आपण याला इझी टू मीडियम मध्ये कन्सिडर करतो. पण काही प्रश्नांची लेंथ मोठी होती तर काही प्रश्नांची लेंथ छोटी होती. स्पेसिफिकली जॉग्राफी बद्दल बोलायचं झालं तर काही प्रश्न तर एकदम वेगळ्या, म्हणजे जसं आपण एक 5-6 प्रश्न म्हणू शकतो की ते थोडेसे हार्ड लेवललाच आपण कन्सिडर करू शकतो. 5-1 प्रश्न तर हार्ड लेवललाच होते. असे जे प्रश्न होते हे लेंथ मोठी आहे, बट टोटली मॅप अनालिसिसचा पॉइंट आहे, पॉलिटिकल मॅप अनालिसिसचा भाग आहे. ठीक आहे, सो आपल्याला यामध्ये तिसरा ऑप्शन जो आहे हा इथे करेक्ट बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. आता इथे बघा तुम्हाला जिल्हे नाही विचारलेले. विशेष म्हणजे काय की इथे तुम्हाला जिल्हे नाही विचारले की खनिजांच्या संबंधित त्यांचं खाणींचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला जिल्हे विचारलेले नाहीत, इथे तुमचे लोकेशन्स विचारलेले आहेत. आता जसं की मॅंगनीज जर आपण बघितलं तर हे चिखला या ठिकाणी आपल्याला दिसतं की जे ऑलरेडी भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. आता येते लक्षात? हा, तर तिथे मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेडचं एक मायनिंग चालतंय, तिथे त्याच्याद्वारा मायनिंग चालतंय, हे आपण या ठिकाणी मॅंगनीजच्या बाबतीत बघतो. चिखला. बर सर, लोह खनिज सुरजागड, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला खाणी दिसतात. बॉक्साईट उदगीरमध्ये, कोल्हापूर, शाहूवाडी यामध्ये दिसून येतात. आणि सोबत क्रोमाइट हा आपल्याला जानोली, सिंधुदुर्ग, कोकण या ठिकाणी आपल्याला दिसेल. मग याप्रमाणे जर आपण करेक्ट आन्सर जर या ठिकाणी जोडले तर आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल, की जे तुम्हाला लोकेशन्स जिल्ह्यानुसारही दिले, त्यातले नेमकं लोकेशन्स कोणते हे आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी कोणतं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चं उद्दिष्ट नाही? एक लक्षात घ्या, हा प्रश्न जिओग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे, बट तो करंटलाही रिलेट करतो, कारण तो एकदम लेटेस्ट न्यूजशी संबंधित आहे.
2025च्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, आलं लक्षात, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025च्या संबंधित आपल्याला विचारलंय की कोणतं उद्दिष्ट नाहीये. पहिलं तर आपण बघितलं की मासेमारीची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा सोबत, हे तर त्याचं उद्दिष्ट आहेच ऑलरेडी. बी की जे मासेमारीचं उत्पन्न जे आहे, मासेमाराचं उत्पन्न, जे मासेमारी करतात त्यांचं उत्पन्न जे आहे हे 4 पट वाढवणं, हे चुकीचं आहे. याच्यामध्ये जो करेक्ट पॉइंट आहे तो 2 पटीचा दिलेला आहे, म्हणजे 2 पट वाढवणं, म्हणजे हे तर पॉइंट आपला चुकीचा आहे. आपल्याला विचारलं काय की कोणतं उद्दिष्ट नाही, ठीक आहे, म्हणजे बी हे उद्दिष्ट नाही. सी शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणं, हे तर आपल्याला म्हणजे यामध्येही हे ऑब्जेक्टिव्ह दिसतंय या योजनेमध्ये, आणि इव्हन दो ते ब्ल्यू रिव्हॉल्युशनचं एक कोर विजन सुद्धा आहे. हे जे स्टेटमेंट आहे ना, हे तुमचं ब्ल्यू रिव्हॉल्युशन जी आहे आपली, तर त्या ब्ल्यू रिव्हॉल्युशनचे कोर विजन आहे यामध्ये, म्हणून त्यालाही तिथे आपण कन्सिडर करतो की बरोबर उद्दिष्ट आहे. आणि मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं, हे तर यामध्ये बरोबरच आहे. पण जसं की आपल्याला पर्याय दिलेले आहेत की फक्त ए, सी आणि डी उद्दिष्ट आहे, ब हे उद्दिष्ट नाही. हा प्रश्न जो आहे ना, हा अगदी सिम्प्लिफाईड करता आलेला असता, पण काय झालं की तुम्हाला हे थोडं कन्फ्युजिंग आन्सर मध्ये, म्हणजे ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला, विनाकारण थोडं लेंदी ऑप्शन दिलाय की जेणेकरून तुम्ही थोडंसं कन्फ्युज होणार आणि एखाद्याचा इथेही उत्तर चुकू शकतं. तो एक पॉइंट आपण बघतो. समजलं? अच्छा, ठीक आहे. पुढे सर, भारतामध्ये प्रथम क्लोन, क्वेश्चन नंबर 17, की भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचं नाव हे गंगा आहे. हे बाय डिफॉल्ट लक्षात ठेवा तुम्ही. गंगा या गाईच्या वासराचा जन्म 16 मार्च 2023 ला झाला, आणि हे जी काही प्रक्रिया आहे ही कुठे पार पडली तर NDRI, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करनाल, हे जे हरियाणामध्ये आहे, यांचा हा एक प्रयत्न आहे की ज्यांनी प्रथम एक क्लोन पद्धतीने जन्मलेलं गीर गाईचं वासरू, की ज्याला नाव गंगा हे दिलेलं आपण बघतो. सिंपल बेसिसवर प्रश्न होता. थोडं लक्ष देणं, करंटच्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला लक्ष देणं हे आवश्यक होतं. बरं, पुढे आपल्याला दिलंय की संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा जो आहे, ऍज पर युनायटेड नेशन्स वर्ल्ड अजेंडा 2015, हाऊ मेनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाचे किती उद्दिष्ट आहेत? अगदी सोपा प्रश्न की नंबर ऑफ शाश्वत विकासाचे उद्दिष्ट विचारलेले आहेत, जे की आपल्याला 17 बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी क्लिअर करून देतो. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे होते हे टोटल आपल्याला 8 बघायला मिळतात, की जे 2000 ते 2015 या 15 वर्षांसाठी निर्धारित केलेले होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स की जे 17 आपल्याला बघायला मिळतात, हे 2015-2030 या इन बिटवीन कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळतात, बरोबर, 2015 ते 2030. बर, मग आता हे लक्षात असू द्या की गोल्सची संख्या काय, म्हणजे करंट गोल्स काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. बर सर, क्वेश्चन नंबर 19, की यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमामध्ये मांडा. लक्षात आलं का? तर यामध्ये नद्या दिलेल्या आहेत, सिंध, चंबळ, बेटो आणि केन. आता यामध्ये जर तुम्ही क्रम बघितला तर केन ही आपल्याला पहिली बघायला मिळत असते, म्हणजे आपल्याला पूर्व ते पश्चिम मांडायला लावलेलं आहे बरं का, पूर्व ते पश्चिम. केन ही पूर्वेकडे येत असते. त्याच्यानंतर आपल्याला बेटवा ही दुसरी बघायला मिळत असते. त्याच्यानंतर सिंध ही तिसरी आणि चंबळ ही चौथी. मीन्स आपल्याला हा जो क्रम आहे की जो ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे हा बरोबर आहे, की जो आपल्याला पूर्वकडून पश्चिमकडे, पूर्व ते पश्चिम विचारलेला आहे. भारतातला पूर्व ते पश्चिमेकडचा हा पूर्ण क्रम आपल्याला विचारलेला आहे. अरेंज दीज ट्रिब्युटरीज ऑफ यमुना रिव्हर फ्रॉम ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन. सोपा क्रम आहे, हे लक्षात असू द्या. आणि जिओग्राफीचा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, की महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025, पॉइंट टू बी नोटेड, की परत तुम्हाला दिसलं की करंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अजून एक प्रश्न आपल्याला दिसतो, की जो महाराष्ट्रातल्या महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील. यामध्ये हे जी पॉलिसी निर्धारित केली ही 1 एप्रिल 2025 पासून तर 31 मार्च 2030 पर्यंत आपल्याला बघायला मिळत असतं. हा वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधित प्रश्न आहे, जो की आपल्याला 25 किलोमीटर हे त्याचे योग्य उत्तर आहे. बघा, जर आपण पूर्ण म्हणजे हे पूर्ण 10 प्रश्न जर अनालाइज केले तर यामध्ये आपल्याला करंटचाही समावेश दिसतो,
सोबत काही प्रश्नांमध्ये कन्सेप्टही आहे आणि काही गोष्टींमध्ये एकदम थोडं फॅक्च्युअल पॉइंट विचारलेला आहे. त्यामुळे स्पेसिफिक फक्त जिओग्राफी जर आपण बघितला तर हा जिओग्राफी आपल्याला थोडा इझी टू मॉडरेटही म्हणता येऊ शकतो, की ज्यांचा जरा बऱ्यापैकी अभ्यास असेल, किंवा मोस्टली आपण याला फक्त मॉडरेट मध्ये टाकू शकतो, कारण काही प्रश्न हे थोडे वरच्या दर्जाचेच होते. सो आता मला जेही मी तुम्हाला प्रश्नांची या ठिकाणी संभाव्य उत्तरं सांगितलेली आहेत, या उत्तरांच्या आधारावर जिओग्राफी या विषयाचे 10 प्रश्नांपैकी तुमचा किती स्कोर आलेला आहे हे मला नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सो ऑल ऑफ यू गाईज, आय होप सो संभाव्य उत्तरांचा हा पूर्ण पार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशन्स मध्ये नवीन माहितीसह. सो स्टे ट्यून फॉर इट आणि कमेंट्स मध्ये तुमचा स्कोर किती आहे हे नक्कीच सांगा. ठीक आहे, थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. जय हिंद.